नमस्कार मंडळी, आज आपण मूग डाळीची छान अशी भजी बघणार आहोत। हे बघू शकता, मी सालीची मूग डाळ घेतली आहे। मेजरमेंट कपनी ही 1 कप आहे। वाटीने जर घेतली तर छोट्या वाटीने 2 वाट्या होईल आणि आपल्याला त्याच मेजरमेंट कपनी आपल्याला ही हरभऱ्याची डाळ छोट्या मेजरमेंट कपनी म्हणजे वाटीने जर 2 कप घेतली तर आपल्याला ही अर्धा कप हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहे। होईल तितकं स्वच्छ चोळून धुवायची डाळ, कारण नंतर आपण ह्याचे साल वगैरे काढणार नाही आहोत, त्यामुळे अगोदरच याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची। हे बघा इथे घेतली आहे मी आणि आता भरपूर असं पाणी घालून आपल्याला ही 1-2 तासासाठी भिजत ठेवायचे। 2 तास पुरेसे आहेत, जास्त जरी भिजली तरी काही होत नाही। आता आपण ह्याला झाकण ठेवून 2 तासासाठी भिजत ठेवणार आहोत। हे बघू शकता 2 तासानंतर आपली सर्व डाळ व्यवस्थित भिजली आहे आणि त्याचे साल पण सुटले। आपल्याला आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडी थोडी करून वाटून घालायची आहे। जास्त बारीक किंवा जास्त जाड पण ठेवायची नाही, मीडियम अशी रवाळ ठेवायची, जेणेकरून आपण जे भजी बनवणार आहोत ते व्यवस्थित कुरकुरीत होतील। आपण हे बघू शकता याप्रमाणे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेते आणि हाताच्या साहाय्याने 3 ते 4 मिनिटे ह्याला फेटायचं, जेणेकरून आपण ज्यावेळेस ती भजी तेलामध्ये घालू तेव्हा ती अशी स्पंजी होतील आणि वरती तरंगतील। आता आपल्याला ह्याच्यामध्ये 2-3 आल्याचे तुकडे, 5 ते 6 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर 2 चम्मच मीठ आणि 2 चम्मच जिरे घालायचं आहे। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची जास्त किंवा कमी करू शकता। आता हे बघा याप्रमाणे मी हे सर्व वाटून घेतले। जास्त बारीक पण नाही वाटायचं, एक जाडसर वाटायचं, जेणेकरून आपण ज्यावेळेस ते दाताखाली येईल तर अगदी मस्त आणि छान लागतील आणि आलं घातल्यामुळे तर आणखीनच ह्याची टेस्ट भारी होते। आता आपण याच्यामध्ये थोडंसं हळद घालणार आहोत। यामध्ये आपण कसलंही सोडा किंवा इतर काहीही कुरकुरीत होण्यासाठी घालणार नाहीत। ह्याचप्रमाणे जर केले तर अगदी मस्त कडक आणि कुरकुरीत अशी ही भजी होतात। आता थोडासा कांदा बारीक कट करून घातलाय। कांदा हा ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता आपण तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपली नेहमी जशी भजी सोडतो त्याप्रमाणे सोडून घ्यायची। तेल गरम करायचं आणि त्यानंतर मंद आचेवरती ठेवायचं, म्हणजे आपली जी भजी आहे ती व्यवस्थित आतपर्यंत तळतील आणि आतमध्ये कच्ची राहणार नाही। आपण हे बघा याप्रमाणे सर्व भजी सोडून घेतलेले आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कशी वाटली ते सांगा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा याप्रमाणे आपण हे सर्व 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत। एक छान असा ह्याला तांबूस कलर आला। हे बघू शकता किती छान अशी झाले आणि कुरकुरीत दिसतात। प्लेटमध्ये ह्याचा आवाज पण ऐकू शकता तुम्ही। हे बघा किती छान अशी झालेत आणि खायलाही मस्त होतात। ही तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत पण खाऊ शकता, अगदी मस्त। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका।